महाराष्ट्र राज्य भारतात सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य, भारताला सर्वात जास्त जीडीपी मिळवून देणारे राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य, भारतात सर्वात जास्त औद्योगिकीकरण आजवर महाराष्ट्राचे झाले आहे। भारतात महाराष्ट्र राज्यामध्ये देशातले सर्वात मोठे शेअर मार्केट हे मुंबई येथेच स्थित आहे। त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांचे हेड ऑफिस हे मुंबईलाच आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो। सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली चित्रपटसृष्टी ही मुंबापुरी या ठिकाणी असल्याने आणि मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे रोज करोडो रुपयांची उलाढाल एकट्या मुंबईत होत असते। भारतातील सर्वात मोठे औद्योगिक उत्पादन हे महाराष्ट्रात होते। भारतातील एकूण औद्योगिक उत्पादनांपैकी 25% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते। देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ही नाशिक जिल्ह्यात आहे। यामुळे जगात जवळजवळ निम्म्याहून अधिक कांद्याचे उत्पादन फक्त नाशिक जिल्ह्यात होते। सोबतच हा नाशिक जिल्हा द्राक्षांसाठी देखील प्रसिद्ध आहे। तसेच 2016 नुसार नागपूर हे डिजिटल शहर बनले आहे। महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे सुसंस्कृत राज्य आहे, जिथे 50% लोक केवळ शहरात राहतात आणि त्यापैकी 30% लोक मुंबई आणि पुणे या शहरात राहतात। चला तर मग महाराष्ट्र राज्याबाबत अशीच महत्त्वाची माहिती आपण बघूयात। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर उपराजधानी नागपूर ही आहे। याशिवाय सांस्कृतिक राजधानी पुणे हे आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा क्रमांक लागतो। महाराष्ट्राचा आकार विविध त्रिकोणाकृती आहे। पाया कोकणात तर निमुळ ते टोक विदर्भात आहे। महाराष्ट्राने देशाचा 3.36% भाग व्यापलेला आहे। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर तर दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर इतकी आहे। महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे, 353 तालुके, 535 शहरे आणि 43,663 खेडी आहेत। महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, ते म्हणजे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर। महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आणि दादर नगर हवेली आहे। उत्तरेस मध्य प्रदेश आहे, पूर्वेस छत्तीसगड आहे, आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे, दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा राहतो। भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वात असा दुसरा राजा सापडणे अशक्य आहे। शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले। महाराष्ट्रात जवळपास महाराजांचे 350 किल्ले आहेत, विशेषतः त्यातील जलदुर्ग जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत, ही गौरवाची बाब आहे। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील पहिल्या नेव्ही पथकाची सुरुवात केली होती। मध्ययुगीन महाराष्ट्रात सातवाहन राजवंश, राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मोगल आणि मराठा साम्राज्यांनी राज्य केले आहे। महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाल गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांसारखे अनेक महापुरुष जन्माला आले। हे या महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे लागेल। महाराष्ट्राला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे। यामुळे महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख मिळालेली आहे। महाराष्ट्र हे संतांचे राज्य, संतांची शिकवण या राज्याला लाभलेली आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, समर्थ गुरु रामदास यांसारखे अनेक संत महाराष्ट्राला लाभलेले आहेत।
महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून 4 कोटी आणि परदेशातून सुमारे 20 लाख पर्यटक येत असतात. त्यापैकी 1.5 कोटी पर्यटक हे अजिंठा, वेरूळ आणि मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी 3 ते 3.5 लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना म्हणजेच शिर्डी, शनी शिंगणापूर, शेगाव, पंढरपूर, पैठण, अक्कलकोट आदी ठिकाणी भेट देतात. महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याकरता प्रसिद्ध आहे. या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरूळच्या लेण्या विश्व प्रसिद्ध आहेत. या लेण्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत आणि देवीची 3.5 शक्तीपीठ देखील आहेत. त्यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणांचा समावेश होतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातच आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर या गावी कुणाच्याच घराला दरवाजे नाहीत. चोरी केल्यास शनिदेवाच्या शापाला सामोरे जावे लागेल अशी मान्यता असल्याने येथे चोरी होत नाही. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी, पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि खंडाळा, औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ, रायगड जिल्ह्यातील माथेरान, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, अकोला जिल्ह्यातील नरनाळा ही प्रमुख ठिकाणे आहेत.